हाय ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत। रेसिपीचं नाव आहे क्रिस्पी कॉर्न चीज बॉल। याच्यासाठी हवे ते साहित्य तुम्हाला एक एक एक्सप्लेन करणार आहे। सर्वप्रथम मी पाव किलो बटाटा शिजवून घेतले आणि आता एक बाउलमध्ये त्याला ॲड केलं। त्यानंतर कॉर्न 1 कप कॉर्न चांगलं क्रश करून त्याच्यासोबत मी ॲड केलं। आता मी याच्यात शिमला मिरची आणि 1-2 मिरची बारीक कापून याच्यात ॲड केले। हे ॲड केल्यानंतर थोडंसं कोथिंबीर कापलेला। या पदार्थ बिन कांद्याचं करते मी। आणि मग याच्यावर ॲड आता करणार आहे मीठ मसाला। मसाला मी 1 चमचा हळद आणि 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ घातले आणि मग त्याला आता मी एकजीव करून घेणार आहे। बटाटा एकदम मऊ नाही शिजून घ्यायचं। कुकरमध्ये 1 शिट्टी आल्यावर थोडं 5 मिनिट सिमवर ठेवायचे, शिट्टी नाही काढायची, कुकर बंद करायचं। केलं तर आपल्याला व्यवस्थित त्याला मळू शकतो। एकदम मऊ शिजवलं ना पातळ होऊन जाते बटाटा आणि मग ते बॉल्स व्यवस्थित करता नाही येणार। त्यासाठी तुम्हाला पीठ ॲड करावं लागेल। याच्यात मी काय पीठ ॲड केलेले नाही आहे। असं छान पद्धतीने त्याला क्रश करून घेतले। आता बघा तुम्हाला मी बॉल बनवून दाखवते। म्हणजे असं एक गोळा घेतले, मध्ये होल केले असं, आणि आपण मोदकं कसं वाटी करतो तसं वाटी केले आणि याच्यात मी चीज किसून ठेवलं। तुम्ही किसलेले चीज पण वापरू शकता किंवा छोटे छोटे क्यूब्स पण वापरू शकता। मी आज चीज किसून ठेवलेले आणि थोडंसं चीज त्याच्यात हे करून त्याला गोल बनवून घेतले। आणि मग ह्याला मी आता काय करणार, कॉर्न स्लरी एक बनवून ठेवलेले दाखवते तुम्हाला। असं प्रकारे एक बॉल बनवले। हे बघा, एका वाटीमध्ये 1 चमचा 1 ते 1.25 चमचा कॉर्नफ्लोअर टाकलं आणि पाणी टाकून त्याचे एक पातळ स्लरी बनवून घेतले। याच्यात ते बॉल टाकणार आणि मग रवा काढून ठेवलेले एका प्लेटमध्ये, बाउलमध्ये। ते रव्यामध्ये ते परतून घेणार। परतून हे बघा छान असा रवा लागायला पाहिजे। नीट करून झाल्यावर ह्याला असं वेगळं ठेवून द्यायचं। अशा प्रकारे आता आहे ते पिठाचं म्हणजे बटाट्याच्या मिश्रणला एवढे बॉल्स बनवून घेतले मी एक। आता याला मी डीप फ्राय नाही करत। आप्पेच्या पॅनमध्ये थोडं बटर लावले, एक वाटी याच्यामध्ये बटर लावून घेतल्यानंतर आणि याचा एक बॉल्स याच्यात ठेवून मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। डीप ऑइल फ्राय काय लोकांना त्रास होतं, एक असं जास्त ऑइल पण नाही लागत। आता एक हळू ते बनवलेले बॉल्स आप्पेच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि वरतून तुम्ही थोडंसं बटर किंवा ऑइल ब्रश करू शकता। मी थोडंसं बटर ब्रश केलेलं आहे। अशा प्रकारे एक हळू ठेवले। पॅन एकदम गरम झाल्यामुळे सिमवर ठेवून चौकाश बॉल्स ठेवा, हातबीत बाजून घ्यायचा नाही। हळू ठेवायचं, कारण पटकन काय होईल, तेल पण असं उडू शकतो, कारण रवा आहे ना, रवा त्याच्यात सांडल्यावर आपल्या अंगावर उडायला चान्स आहे, त्यामुळे सांभाळून करा। पॅन छान गरम झाले, मी सिमवरच ठेवले आणि आता उरलेले 2 बॉल्स पण ठेवली आहे। हळूच, गाय गडबड करायचं नाही आहे, हळूच करायचं। आणि आता याच्यावर थोडंसं मी ऑइल पण ब्रश करून घेईन। हे बघा बटर घेतले, थोडं सगळं याच्यामध्ये लावले, कारण ऑलरेडी खाली पण बटर आहे, पण पलटताना ते चिकटायला नको म्हणून थोडंसं लावते मी। बटर, घी, तेल काही वापरू शकता, मी बटर वापरलं आहे। आता सिमवरच ठेवा, हाय फ्लेमवर ठेवलं ना करपून जाईल आणि चव बदलेल। त्यामुळे मध्यम आगेवर ठेवून थोडा टाईम लागेल तरीही चालेल, टाईममध्ये 10 मिनटं लागतील तरी चालेल। हाय फ्लेममध्ये 5 मिनटं असं करपून करण्यापेक्षा व्यवस्थित करून घ्यायचं। आता सगळ्यांमध्ये बटर ब्रश करून झाले माझं।
थोडं थोडं टाकलंय मी चमच्याने. आणि आता याला ठेवून देणार आहे 10 मिनटं. एक साईड व्यवस्थित रोस्ट झालं ना, आपल्याला व्यवस्थित त्याला पलटता येईल. असं कच्चं राहिलं ना ते पलटायला येणार नाही, चिकटून राहील. आता तुम्ही बघू शकता इझिली ते पलटता येतं बघा, कारण एक साईड पूर्ण सिमवर ठेवल्यामुळे ते काळं नाही पडलं, एकदम क्रिस्पी ब्राऊन कलर आलं. असं एक एक अप्पे मी पलटून घेते. कधी कधी चीज थोडंसं बाहेर आल्यामुळे चिकटायला चान्स आहे, त्यामुळे बॉल्स बनवताना नीट लक्ष देऊन व्यवस्थित त्याला कव्हर करून घ्यायचे. हे बघा, थोडंसं असं आहे बघा. आता थोडंसं अजून मी आता बटर ठेवणार आहे, म्हणून कारण थोडं ॲड करते. थोडं जास्त झालं त्यामुळे ॲडजस्ट करून घेते. आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे बघा सगळे साईडनी छान रोस्ट करून आलं आहे. म्हणजे जास्त तेल पण लागलं नाही आणि चवीला पण चांगलं लागतील. अशा प्रकारे चीज बॉल्स रेडी आहे. मी घरी मायोनीज बनवलेलं आहे, त्याचं रेसिपी नक्की शेअर करेन. आता हे थंड झालं आहे. असं उघडल्यानंतर आतमध्ये असं चीज मेल्टेड, आतमध्ये चीज, बाहेर क्रिस्पी, सुंदर टेस्ट. आणि घरी बनवलेली मायोनीजमध्ये थोडंसं डिप केलं, सुंदर आणि छान टेस्ट आलं. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा एक भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.